pencils, scissors, knives, and other sharp objects. Use them only with the help of an elder. हे जेव्हाही म्हणजे कधीही आपण सीझर, नाईफ, लेदर, शार्प ऑब्जेक्ट्स नाही यूज करायचे. जे जे हे आपल्याला यूज करायचे असेल फक्त एल्डरची हेल्प घ्यायची. व्हेरी गुड. विथ द हेल्प ऑफ एन एल्डर. तर हा विहानचा छोटासा रीडिंगचा व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर केला आहे. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला की मुलांना अभ्यासाची सवय लावायच्या आधी मुलांना ह्या काही गोष्टी आहेत त्यांची सवय जर तुम्ही लावली ना तर मुलं आपसूक अभ्यासालाही नीट बसतील. तर त्या कोणत्या सवयी आहे ते तुम्हाला मी सांगतेच. तर मुलांना सगळ्यात पहिलं ना अभ्यासाला बसायच्या आधी त्यांची जागा फिक्स करा. दुसरी आहे की त्यांचा वेळ फिक्स करा. आणि तिसरी आहे की त्यांना अभ्यासाला बसायच्या आधी दिवसातून एकदा तरी कुठला तरी देवाचा एक स्तोत्र किंवा मंत्र किंवा एखादं आरती किंवा गाणं काही असेल ते तुम्ही त्यांना बोलायला शिकवा. म्हणजे एखादंच कुठलं तरी. तर मी मोस्टली मुलाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे खूप छान स्त्रोत आहे आणि ते खूप वर्क करतं. म्हणजे मी सोहमचा एक्सपिरियन्स घेऊन सांगते की त्याच्यावर ते खूप छान प्रकारे वर्क केलेलं आहे. म्हणून दोघंही संध्याकाळी जेव्हा स्टडीला बसतात तर संध्याकाळी देवाचा टाईम असतो तेव्हा मी त्यांना हा स्तोत्र मंत्र बोलायलाच लावते. आणि ते दोघं इतकं छान प्रकारे आता त्यांना ते पाठ झालेलं आहे कारण की ते त्यांच्याकडून एकदा दोनदा नाही तर 100 वेळा करून घेतलेल्या आहे त्या गोष्टी. त्यासाठी आपण पॅरेंट्स म्हणून आपण अटेन्शन त्या गोष्टी त्यांना द्यावं लागतं. थोडे दिवस मुलांना अटेन्शन द्यायलाच पाहिजे ना आपण जोपर्यंत ते त्याच्यामध्ये रुळत नाही. जसं एखादं ऑफिस वर्क कसं असतं की आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये रुळत नाही तोपर्यंत आपण तिथे स्ट्रगल करत असतो आणि एकदा आपला बेस बसला की आपण मग इतकं कम्फर्ट होतं. तसंच मुलांचं सुद्धा आहे. मुलांना हे त्या गोष्टीसाठी तुम्ही अटेन्शन द्याच कारण की आपण त्यांच्याकडून करून घेतलं नाही तोपर्यंत मुलं करत नाही. आणि मुलं स्वतःहून नाही करत, त्यांच्याकडून आधी करून घ्यावं लागतं आणि मग ते करतात. तर चला तर म्हणजे आता मी माझ्या मुलांचा दिनक्रम तुम्हाला सांगते स्टडीबद्दलचा की त्यांना 2 टाईम मी स्टडी सांगितलेली असते, एक मॉर्निंग आणि एक इव्हनिंग. तर मॉर्निंगला त्यांचा टाईम फिक्स नसतो. मी त्यांना एवढंच सांगितलेलं असतं की ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला स्टडी करायची आहे. तर आता टाईम न ठरवण्याचं कारण असं आहे की मुलं सकाळी कधी लवकरही उठतात कधी उशिरा उठतात त्यानुसार त्यांचा टाईम मागे पुढे होतो. म्हणून मी ठरवलं आहे की ब्रेकफास्ट झाला की आधी स्टडी करायची आहे. मग त्यांचा ब्रेकफास्ट झाल्यावर ते स्टडीला बसतात आणि मी त्यांना एक ड्युरेशनसुद्धा दिलं आहे की 1-1.5 तासापेक्षा जास्त स्टडी तुम्ही करायची नाही आहे. बिकॉज ऑफ मॉर्निंगचा स्टडी टाईम आणि स्कूलचा टायमिंग हा एकत्र नाही झाला पाहिजे. मध्ये तुमच्या दोघांच्या या स्कूलच्या टायमिंग आणि स्टडीच्या टायमिंगमध्ये तुमचं 1-1.5 तास तुम्हाला स्वतःसाठी भेटलाच पाहिजे. तुम्हाला फ्रेश होण्यासाठी, तुम्हाला मूड तुमचा चांगला होण्यासाठी. बिकॉज ऑफ इथून स्टडी करून डायरेक्ट स्कूलची तयारी करून स्कूलमध्ये जाऊनही तेच करायचं असतं. मग असं न होता तुम्ही त्यांना थोडासा 1-1.5 तासाचा तिथे गॅप भेटलाच पाहिजे आणि त्यावेळेत त्यांना तुम्ही त्यांच्यानुसार त्यांना वागू द्या. म्हणजे त्यांना काय TV बघायचं आहे किंवा बाहेर खेळायला जायचं आहे किंवा काही ड्रॉइंग करायचं आहे किंवा त्यांना गेम खेळायचं आहे, काही त्यांना करू द्या. कारण तेवढ्या वेळेत ते त्यांचा मूड चांगला करतात. अभ्यासातून वैतागलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये ते त्यांचा मूड छान करतात. त्याच्यानंतर आहे ना सोहमचं तर मला काही करावं नाही लागत. त्याचे काही डाऊट्स असेल तेवढेच मला सॉल्व करायचे असतात आणि कधी कधी मी त्याचे एक्झाम्स पेपर वगैरे चेक करते की त्याने कसे स्वतः एक्झाम तो देते, त्याचे पेपर्स बनवतो आणि देतो. संडेला त्याचा तेच टाईम असतो की पेपर बनवायचा आणि पेपर सॉल्व करायचे. तर विहानचं मी सांगते, विहानला सकाळी सगळ्यात आधी ना ब्रेकफास्ट झाल्यावर मी त्याला टेबल करायलाच सांगते. मग 1 to 10 किंवा 1 to 10 तर नाही तर 2 to 10 आणि किंवा 11 to 20 हे टेबल्स त्याला मी आलटून पालटून असं अल्टरनेट दिवशी करायला सांगते. त्याच्यानंतर त्याला सांगते की मी तुला रात्री जे काही तुझ्याकडून रीडिंग करून घेतले त्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करून घेतले ते तू लर्न करणार आहेस आणि ते तू राईट करून घेणार आहे. तर 1-1.5 तासामध्ये त्याच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणून मला काही वाटत नाही की मी आदल्या रात्री जे काही शिकवलं ते त्याने करून ठेवलेलं असतं आणि मग मी त्या दिवशी संध्याकाळी ते चेक करते आणि मग पुढचं चॅप्टर आम्ही घेतो. तर राहिला संध्याकाळची वेळ. संध्याकाळी पण ते स्कूलमधून आता ते लेट येतात. आधी तरी लवकर यायचे म्हणजे 6च्या आधी यायचे पण आता त्यांना 6:15 किंवा 6:15च्या नंतरच येतं म्हणजे 6:25 6:30पर्यंत ते येतातच असं आपण गृहीत धरून चालूया. कारण की मागे पुढे त्यांचा टाईम होत राहतं, कधी गर्दी वगैरे काय असेल ते त्यानुसार ते येतात दोघंही.
पण मग 6:30 ते 7:30 हा त्यांचा स्वतःचा वेळ असतो. मी 7 वाजता मुलांना बसवत नाही, कारण की अर्ध्या तासात लगेच अभ्यासाला बसवणं हे मला पटतही नाही, योग्य वाटत नाही. बिकॉज ऑफ ते एवढा आता अभ्यास करूनच आलेले असतात किंवा इतर ॲक्टिव्हिटीज पण इन्क्लूड करू आपण, पण ते वैतागलेलेच असतात ना. म्हणून 1 तासभर आहे ना त्यांना ते काही करतात, म्हणजे कधी ते गेमही खेळतात किंवा बाहेर जाऊन सायकलिंग करतात. संडे सॅटर्डे वगैरे असेल ना तर ते बाहेर जाऊन सायकलिंग करतात किंवा कधी पप्पांबरोबर फिरायला जाऊन येतात, असं राऊंड मारून येतात ते मोठाच्या मोठा. कधी आमच्या इथे मस्त मस्त ठिकाणे तिथे जाऊन बसतात, गार्डन्समध्ये जातात. हा 1 तास ना त्यांना मी त्यांचा दिलेला असतो की तुम्ही काही करा. तसे मुलं काही करत पण नाही, त्यांना सांगावं लागतं रे जावा खाली. किंवा ते बॉल पण खेळून येतात. त्यांना फेवरेट आहे त्यांचं बॉल खेळणं वगैरे, फुटबॉल खेळणं त्यांचं हे खूप फेवरेट आहे. किंवा माझ्या विहानला चेस खूप आवडतं, कॅरम आवडतं, ह्या गोष्टी तो खेळतो. सोहम तर एवढा आवडीने करत नाही ह्या गोष्टी. तर मग 7:30 झाले की लगेच ते काय करतात, पहिलं मंत्र लावतात आणि ते त्याच्या मागोमाग बोलत असतात. असं हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे खूप वर्क करतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना तुमची मुलं अभ्यासाचा कंटाळा करतायत किंवा बुद्धी एवढी आपली हे नाही आहे, तेज नाही आहे, तर तुम्ही ते मंत्र तुमच्या मुलांना बोलायला शिकवा. त्याने स्मरणशक्तीमध्ये पण चांगला प्रभाव पडतो. मी नोटीस केले काही गोष्टी की मुलांना लागतात चांगल्या सवयी. तर हे एका दिवसात होत नाही, हे पण मी सांगते, त्याला सवय लावायला लागतात. आणि मग ते 7:30ला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र बोलून आपापल्या ठिकाणी नेहमीच्या जागेवर ते त्यांच्या स्टडीला बसतात. म्हणजे सोहमला आता इतकी सवय लागली की त्याची एक जागा ती फिक्सच झालेली आहे. त्या जागेवर तो कधीच दिसणार नाही, तो दुसरीकडे कुठे बसला आहे. माझा विहान तरी थोडा चंचल आहे, लहान असल्यामुळे थोडंसं बेडवरच बसेल तो, दुसऱ्या बेडरूममध्ये. पण मग इकडून तिकडून उड्या मारणं, हे ते त्याच जागेवर तर काहीतरी पसारा करणं, ती बेडशीट सरकवणं, म्हणजे त्याचा अभ्यास म्हणजे खेळून खेळून करणं. म्हणजे असं हालचाल एवढी असणार, पण मी त्याला कधी टोकत नाही, कारण की तो ते अभ्यास कंप्लीट करतो. मग माझ्यासाठी महत्त्वाचं काय, तू कसा करतोय ते मला काहीच करायचं नाही आहे. तो अभ्यास तुझा डन झाला ना बस. मग तू तो हलून डुलून किंवा माकडासारख्या उड्या मारून करतोय, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. किंवा तू किती पसारा करतोय किंवा तू चादर किती गोळा करतोय, मी काहीच त्याला बोलत नाही, कारण की तो अभ्यास इतका छान करून देतो ना मला की मला त्याचं ते रिझल्ट मिळतं. म्हणून मला ओढावंसं वाटत नाही, काय रे असं का बसला आहेस, असं का करतो, ठीक आहे फॉरगेट. त्याच्यानंतर मग जेवण झालं ना, कारण की 7:30 ते 8:30 मला असं वाटतं, 8:30-9, कधी 9 वाजतात. तर आम्हाला जेवायचं असतं. पण त्याच्या आधी ना विहानला मी सांगून ठेवलेलं असतं की तुझा स्कूलचा होमवर्क जो काही असेल तो तू कंप्लीट करून घ्यायचा. तर तो मला तर वाटतं तो अर्धा 1 तासात त्याचा होऊन जातो होमवर्क. मग तो कधी ड्रॉइंग करेल, तर कधी त्याच्याकडे वेळ असतो तर मग तो बोलतो मला विचारून खेळायलाही जातो की मम्मा माझा होमवर्क सगळा डन झालेला आहे. तू दिलेला होमवर्क पण सकाळीच डन झालेला असतो माझा कारण मी रात्री जेव्हा त्याचं रीडिंग घेते तेव्हाच त्याला होमवर्क पण दिलेला असतो की हा जो चॅप्टर आहे तू ते सकाळी त्याचा लर्निंग करणार आहे आणि तो तू राईट करून घेणार आहे आणि प्लस टेबल. मग माझं होमवर्क तर सकाळी झालेलं असतं. मग स्कूलचं होमवर्क आल्यावर करतो तो 7:30ला. आणि मग जो काय त्याच्याकडं वेळ उरतो तेवढ्या वेळात तो खेळून पण येतो किंवा परत त्याला जे काय करायचं तो करतो. मग आम्ही जेवण झाल्यावर मी अशी त्याची रीडिंग घ्यायला सुरुवात करते. रीडिंग त्याला करायला लावते आणि मी त्याच्या बाजूला बसते. बिकॉज ऑफ आपण कसं मुलं नवीन रीडिंग करायला शिकलेले असतात. मग कुठे कुठे त्यांचे शब्द चुकतात ते आपल्याला समजले पाहिजे. तर मी हेच तुम्हाला सांगेल की थोडा दिवस तुम्हाला त्रास होईल. तुमचा मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला अटेन्शन द्या. बिकॉज तो त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं की तो कसा रीड करतोय, तो कुठे चुकतोय का, कारण की तीच वेळ खूप महत्त्वाची असते जेव्हा ते नवीन रीडिंग करायला शिकलेले असतात. कारण की कुठे चुकतायत, कुठले शब्द कुठे चुकीचे बोलतात हे तेव्हाच त्यांचे पकडून तुम्ही त्यांना ते करेक्शन करून जर तुम्ही त्यांना शिकवलं ना तर ते त्याचप्रमाणे ते ऑलवेज रीड करणार. जर ते रॉंग बोलतायत आणि तुमचं लक्ष नाही किंवा तुम्ही तुमच्या कामात आहात आणि तुम्ही त्याला सांगताय की रीडिंग कर बाळा तू तुझं, आणि तुमचं आता ऑब्व्हियसली आपण कानावर जरी शब्द पडत असेल तर आपल्या बुकमध्ये काय लिहिलं हे आपल्याला माहीत नसतं. तो जो बोलणार ते तुमच्या कानावर पडणार आहे. पण जर तुम्ही त्याच्या बाजूला बसून ते प्रत्येक शब्द बघितले तर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की आपला मुलगा कुठे कुठे चुकतोय, त्याचं रीडिंगमध्ये किती फॉल्ट होत आहेत. म्हणून स्टार्टिंगचे हे जे दिवस असताना खूप महत्त्वाचे असतात मुलांना रीडिंग शिकवण्याचे. प्लस रीडिंग करतायत मुलं, पण मग तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय का. मग प्रत्येक पॅरेग्राफ रीड झाल्याच्यानंतर तुम्ही त्याला विचारा की काय म्हणाले आहे याच्यामध्ये किंवा या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याच्याकडून ते बोलून घ्या. त्याच्यामुळे त्याची जी ग्रास्पिंग पॉवर पण वाढेल, कारण जे रीड केले ते पटकन त्याला एक्सप्लेन करता येईल
किंवा ती स्टोरी काय ते तुम्ही त्याला मराठी ट्रान्सलेट करायला सांगा. कारण की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी ट्रान्सलेट करायला ते खूप अवघड जातं. त्यांना ते अंडरस्टँड होतं, बट ते मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट करणं खूप अवघड जातं. म्हणून तुम्ही त्याच्याकडून ते ट्रान्सलेट करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओ तो दाखवला आहे त्याच्यासाठीच, की रीडिंग केल्याच्यानंतर मुलांकडून कसं ते ट्रान्सलेट करून घ्यायचं, किंवा पूर्ण जो चॅप्टर आहे, तो जो धडा आहे, तो रीड झाल्याच्यानंतर मोरल ऑफ द स्टोरी किंवा स्टोरीमध्ये काय होते हे थोडक्यात मला सांग बरं. मग तुटकं फुटकं का असणार ते जे सांगतात ना, त्याच्यात तुम्ही त्याचे करेक्शन करा, थोडेसे तुमचे शब्द टाकून त्याला ते नीट बोलायला सांगा. तर हे असं असतं. तर हे लहानपणापासून मुलांकडून करून घ्यावं लागतं. आणि टेबल जेव्हा पाठ असतात ना, की मुलांना आपलं मॅथ्समध्ये काहीच अडचण येत नाही. आणि मुलांना मॅथ्स शिकवण्यामध्ये ना सगळ्यात मोठा भर आहे की त्यांना टेबल येणं महत्त्वाचं आहे. सेकंड थिंग, त्यांना ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन या 4 गोष्टी येणं खूप महत्त्वाचं आहे. 4-5 गोष्टी जर तुम्ही त्यांच्याकडून लहानपणापासून जर तुम्ही त्यांच्याकडून करून घेतलं ना, की त्यांना पुढे जाऊन अवघड होत नाही आणि ते सेल्फ स्टडीसाठी तयार होतात. तर मुलांना सेल्फ स्टडीसाठी तयार करण्यासाठी तुम्ही आधीपासून त्यांच्या मागे नका लागू. सेल्फ स्टडी कर नाही करू शकणार मुलं. ते मातीचा गोळा जसे असतं, त्यांना आपण कसं बोलायला, चालायला, खायला प्यायला शिकवतो, तसं स्टडीच्या बाबतीतही असतं की आधी तुम्ही त्यांना अटेन्शन द्या. तुम्हाला अर्धा तास तरी तुम्ही त्यांच्यासाठी काढा, वेळात वेळ काढून करा, त्यांच्याकडून करून घ्या. नंतर ती मुलं करतात. जसं माझं सोहम आता बऱ्यापैकी तो त्याचं करतो. आधी त्याला खूप माझी सवय होती, कारण की मी सोहमवरूनच हे सगळं मला जाणवलं की आपण मुलांना स्वतःच बिघडवतो. त्याला सेल्फ स्टडीची सवय नव्हती, सगळं माझ्यावर डिपेंड असायचा. मग ह्याचं उत्तर भेटत नाही, त्याचं उत्तर नाही, आणि हे उत्तर शोधत मी बसायची. ते मला नंतर माझ्या चुका जाणवायला लागल्या की मी त्याला असं लाडाचा बाळ म्हणून मी जे काही इतकं पॅम्पर केलं ना, आता ते माझ्या अंगाशी आले. म्हणून मी विहानच्या बाबतीत हे केलं नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला.